आणि तमाशात लोक नसतात आणि निष्कारण ते ना काय करतात, रावटी लावतात आणि गावाची बदनामी होते त्याच्या. म्हणजे रावटी मोकळी असते, काही माणूस नसतो, संच नसतो त्यांच्याकडे. अक्षरशः तुम्ही बघा, पाडव्याला आहे ना, पाडव्याच्या दिवशी अमंत आम्ही रावटी लावली, एक काही माणूस नव्हता त्यांच्याकडे. इकडे जगन कुमार त्यांनी घेऊन गेले. अक्षरशः त्या गावात जनरेटर नाही, काय नाही, काय नाही, आणि 2 गाडीवर मोकळे गेले. आता ही जबाबदारी तुमच्या आम्हाला बळबळ सोडवलं. म्हणजे ना ते ना ज्याचा संच आहे का नाही, जे आहे ते खरं सांगा तुम्ही. अशा रावट्या लावू नका निष्कारण. माझी सगळ्यांना ते सांगा तुम्ही. निष्कारण गावाची बदनामी होती आणि मॅनेजर लोक काय करतात, सुपारी घेतात आणि ते पाट्या पोचले पाहिजे, हे बी सगळ्यांनी हे करा. हो जाधव कुठे जाधव? हो रावटे लावताना ही जबाबदारी आमचं कर्तव्य काय बरोबर आहे. जागा उपलब्ध करून द्या, सुविधा करून उपलब्ध करून बोगस रावटे लोकांची कुठल्या यात्रेवाल्यांची किंवा गावाची फसवणूक होती. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, कलावंतांना, आम्ही 100% म्हणजे तुमच्या पाठीचे आहेत. आपल्याला काही तर कोणाला आपला हा तुमचा आज भाग नाही, परंतु त्यांनी लोकांची कुठे फसवणूक होऊ नये. आपल्या आणि गावकीचा पैसा आहे ना, तो आहे ना, कुठंतरी खराब होऊ नये यासाठी जे संजू शेट्टी मांडले त्याची सगळ्या सूचना तुम्ही त्या ठिकाणी पाळल्या पाहिजेत. उगाच एखाद्या गावाची फसवणूक जाऊन सांगतो का ज्या मेन सुपाऱ्या असतात तुमच्या, त्या सुपाऱ्या एकदा तुम्ही घेतल्यानंतर जर तुम्हाला पैसे वाढले बदलायच्या नाही, त्या गावाची फसवणूक करायची नाही. लोकांची फसवणूक करतात ना, आहे ना, सुपारी घेऊन बदलायच्या नाही. हा तुमचा विषय, आमचा विषय नाही. त्यावेळेस लोक आमच्याकडे येतात, राजा आता आहे ना, ते पैसे वाढले नंतर प्रॉब्लेम होतात. हे काय करतात, आमचा विषय पैसे वाढले का कार्यक्रम नानांनी आणि सरपंच आणि संजू शेटनी सांगितलेली अंमलबजावणी इथं अभय शेट आहे, तर आम्ही सगळे आहे आणि त्या पद्धतीने केलं जाईल. सुपारी जर बदलली तर पुढच्या वर्षी ती रावटी इथं लागणार नाही. हा नियमावली करून आम्ही त्यांच्याकडून पास करून घेतो. नाही पाटील साहेब, हा विषय नाहीये रावटी लावण्याचा किंवा लावायचं. माझं म्हणणं, फसवणूक करू नका. जे काय घडले लोकांना चुकीच्या पद्धतीने मेसेज गेला नाही पाहिजे, ही आपली भावना आहे. कोणाला रावट्या लावू नका, आमची बात आम्ही मानणार. सगळे कलावंत आहेत, सगळ्याला त्याचा व्यवसाय आहे. कोणाच्याही लावा, परंतु ती इथं माणसं पाहिजे. रावटी लागून काहीच नसतं. तमाशाही झालं पाहिजे. बरोबर आहे. या पद्धतीने काय करतात, पैसे वाढले ना, ऐका ना, मगाशी वल्लभशेठ बेनके साहेबांना जशी श्रद्धांजली वाहिली, तसं तमाशा पंढरीचे अध्यक्ष म्हणून इथं कोकणी दादांनी काम केलेलं आहे. दादांचंच यावर्षी दुःख निधन झालेलं आहे. त्यांना सुद्धा तमाशा पंढरीच्या वतीनं भावप्रसन्न. मुद्दा राहिला, इथं एखादं कार्यालय लागतं, त्याचं इथं कोणी नसतं, मग यात्रेवाल्यांची फसवणूक होते. त्या मुद्द्यावर तुम्ही काय सांगाल? त्या मुद्द्यावर एकच आमचं तेच मत आहे. नाना म्हणले त्या पद्धतीने जे रावटीत कलावंत असतील तरच इथे रावटी लावली जाईल, प्रत्येकाची यादी घेतली जाईल. जे नेहमी तमाशा करतात, आता याची जबाबदारी तुझी जबाबदारी ती लिस्ट काढून सगळ्यांचं. म्हणजे तुम्हाला जे काय आता प्रश्न, आमचा प्रश्न नाही येतो, शेवटी तुम्हाला त्याचा कलाकार असतील तरच ती रावटी लावायची. कलावंत असतील तर. आणि गावाची फसवणूक करतात. अभय शेट काय फायनान्स पोझिशन, हो बरोबर नाही, तुम्ही मिटवायला असते दरवेळेस. तमाशाचा संच असेल किंवा कलाकार असतील त्यांनाच रावटी लावायला प्राधान्य आम्ही देऊ, अन्यथा त्याची रावटी आम्ही लावून देणार नाही. तमाशा संदर्भामध्ये काय काय व्यथा आहेत, काय अडचणी येत आहेत सध्याच्या? आपल्या तुम्ही शासन आहे ना, तुम्ही शासनच आहे. सध्याच्या काळामध्ये भाजपचं सरकार आहे. जरी 3 पक्षाचा असेल तर भाजप हा प्रमुख आहे. कोकणातल्या लोकांनी, नेते मंडळींनी पॅकेज खडीगंमत, दशावतार आणि संगीत बारीला दिलं, पण तमाशा लोककलेला नेता राहिला नाही. त्याच्यामुळं त्या तमाशाला यावर्षीचं पॅकेज मिळालं नाही. मी नाना इथे आहेत, नानांना विनंती करतो की आम्हा तमाशा कलावंतांना, फडमालकांना जे पॅकेज मिळालं नाही, त्यासाठी आपण मुनगंटीवार साहेबांना या वर्षीचं मागे मिळालेलं आहे सगळं. म्हणजे कोरोना 22-23 राहिले का? गेल्या वर्षी जाहीर झालं ते नाही मिळालं. पॅकेजचा असा मुद्दा आहे, त्यांनी काय केलं, ज्याची तिथं वट आहे, म्हणजे ज्याची माणसं कायम तिथं आहे, आणि तमाशात काय झालेलं आहे, 2-3 गट पडलेले.
त्याच्यामुळे कोण कुठं पळतं याचा हे नाही मग राहिलं. गटबाजी संपवा ना. गटबाजी संपवायला काय होतंय, माझं नाव मोठं मला मोठं करा असं सध्या चाललेलं आहे. हा दोष काही शासनाचा नाही काय म्हणणं नाही. सगळं आता तिथनं फोन आलेले शासनाच्या याच्यातनं. ना ते किती एकर जागेमध्ये या रावट्या लागणार आहेत? 2 एकर जागा आहे. 2 एकर जागेमध्ये लागतील. आता यांनी प्रश्न मांडले, यांनी प्रमुख लोक आता इथं रावट्या पडणार आहे. किती फळ मालक आहेत यांना माहिती, मोठे किती आणि छोटे किती, त्यांची यादी करा. आदरणीय मंत्री मुनगंटीवार साहेब सुधीर बावनकुळे त्या यांना घेऊन आणि यांच्या व्यथा त्या ठिकाणी मागून नक्कीच 106 म्हणजे आकडा नका सांगू नुसता. जे खरं कार्यक्रम 106 मध्ये ते करतात तेच फक्त कलावंत म्हणजे ऑल महाराष्ट्रातले 106 तमाशे. कारण ती लिस्ट एकदा गेली नक्कीच सुधीर बावनकुळे जाऊन हा प्रश्न त्यांचा व्यथा मांडून समोर त्या ठिकाणी आपण करू. कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.